अरे हे काय हनी, तू आली सुद्धा? हो, कारण मी लवकर आली हे बघून तू खूप खुश होशील ना म्हणून. हाँ सर आते हो. हाँ ये तुमचं फारसं असं. काय मागवलंस? बघ हे माझ्यासाठी? हो. हे बघ, खरं तर तू लवकर आलीस याचा मला प्रॉब्लेम अजिबात नाहीये, पण तू या डिलिव्हरी बॉयच्या आधी आलीस आणि माझं सरप्राईज फुटलं याचं मला वाईट वाटलं. सो स्वीट. थँक्यू सो मच. सर 350 द्यायचे. हा देतो ना बाबा, थांब ना. म्हणजे काय? अरे देवा, यातले पैसे कुठे गेलेत? सकाळी 500 रुपये होते यात. शेट यार, सकाळी पिझ्झा ऑर्डर केला तेव्हा खर्च झाले. इट्स ओके, मी देते थांब. मगाशी होते. थँक्यू. हॅरी, मूड नको ना घालूस. मला तुझ्यावर पैसे कमवायचा प्रेशर द्यायचा नाहीये, पण माणसाने काहीतरी काम करायला हवं ना. आताच बघ ना, मी बाहेरून आले आणि तू सगळा पसारा आवरून ठेवलायस. हे बघून खरंच मला खूप छान वाटतंय. आय एम हॅपी. खरंच हनी? हो. तुला सांगू हनी, आज ना मी तुला खूप जास्त मिस करत होतो, म्हणून मी ठरवलं होतं की आज सगळं काही करायचं आणि तुला हॅपी करायचं. येस. बघ आता तुझं मूड सुद्धा बदललंय, हो की नाही? हो, खूप. पण यार मी खूप दमलीये. आता मी पटकन फ्रेश होते, मग आपण दोघं मिळून गप्पा मारे. ओके? चालेल. ए, हनी थांब. हनी, काय चाललंय कळत नाहीये. राजकारणात असल्यामुळे या व्हॅलेंटाईन डेला वगैरे आमचा विरोध असतो. मी मुलांना पकडतो, त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल सांगतो. आणि आज हे सगळं भावनामुळे करावं लागतंय. रेणुका, तुला एक गोष्ट सांगायची. कुठली? तू इतकी वर्ष आपल्या संसाराचा गाडा सांभाळलास, त्यासाठी तुझे धन्यवाद. मी आमच्याकडून तुला दागिने. थँक्यू. वहिनी, माझ्या आणि वेंकीच्या मनात तुमच्याबद्दल काही सुद्धा उलट सुलट नाही बघा. आम्ही तुमचे चांगुलपणा लई येण्याला बघितलं बहिणी. आता मी काय बोलू आरती. नाही, मला माहिती आहे की माझ्याबद्दल तुम्हाला तसं काही वाटत नाही, पण आता माझ्या नवऱ्याने जर कुणाला त्रास दिला तर बायको म्हणून मलाही त्रास होईलच ना. ह्यांचं काय, हे कोणाला गिफ्ट तर देतच नाही, पण कोणी प्रेमाने काही आणलं तर तेही नाही. तू आता नको स्वतःला त्रास करून घेऊस इतका. ठीक आहे, गिफ्ट मी गिफ्ट देत नाही म्हणतेस ना. हे गिफ्ट घे आणि मिरव आता गावभर. इतक्या रागारागात यांनी मला काय गिफ्ट दिलं असेल देव जाणे. माती भावनाला यांनी एकदा रिकामं पाकिट दिलं होतं. मामा, हे पाकिट रिकाम आहे, ह्याच्यात तर काहीच नाहीये. तसंच काहीतरी नसेल ना यात. असो, सगळ्यांसमोर बघण्यात काहीच अर्थ नाही. वीणा, इतकी अरेरावी ना हा तुला सांगून गेला. जरा बघू तर खरं काय एवढं गिफ्ट आणलंय त्याने. उघड उघड. असू द्या बाबा, मी बघेन नंतर. बरं, कुणाला चहा घ्यायचा आहे का? मला खूप घ्यावासा वाटतोय. एक काम करते, सगळ्यांसाठी चहा ठेवते. मस्त आलं घालून चहा ठेवते. आई, आलेच मी. हा, तर बॉयज अँड गर्ल्स, पास झाला आता शांत बसणं. आपण सगळे इकडे एकत्र जमलोय तर थोडा डान्स तर झालाच पाहिजे ना बॉस. येस,
त्वरित तात्काळ ताबडतोब आपण सुरू करूया. चला सुरू. म्युझिक. जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरेन अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कणकण अन चंद्र हे हातीचे काकण ए सिद्धिराजची मॅडम ए तुझी हिम्मत कशी झाली? अजय आवाज खाली. ए मला बोलायचं नाही हं, हे मला बोलायचं नाही. जे काय विचारायचं ते तुझ्या बायकोला विचार. काय चाललंय इथं? काय चाललंय? कसला तमाशा चाललाय हा? मी जरा बाहेर काय गेले या घराचं तुम्ही पार बार करून ठेवलं. हे नाचगाणी. ए तुम्हाला एकदा सांगितलं होतं ना बिनकामाचा दिवस या घरात साजरे होणार नाहीत म्हणून. आजी नेमका कशाचा त्रास होतोय तुम्हाला? आम्ही सगळेजण एकत्र आहोत याचा, आम्ही आनंदी आहोत याचा, का या घरात मला मान्यता मिळते याचा? ए तू या घराला बिघडवतेस ना याचा राग येतोय समजलं? मी घर बिघडवलंय? काय बोलताय तुम्ही? हो अहो आतापर्यंत या घरात मला नाना प्रकारे त्रास दिला गेला, चित्रविचित्र प्रकार केले, तेव्हा नाही हे घर बिघडलं. आता तर सगळेजण एकमेकांशी चांगलं बोलत होते, आपापल्या जोडीदाराशी दोन प्रेमाचे शब्द बोलले, त्यात बिघडलं काय एवढं? हो आजी, तुम्ही या घराला बार केलेत असं म्हणालात. आम्हाला नाचून आनंद मिळतोय म्हणून आम्ही थोडंसं नाचत होतो, तर त्यात एवढं काय झालं? अरे हे सगळं जे करताय ना ही पाश्चात्य संस्कृती आहे, कळलं? असली म्हणून काय झालं? जर आपल्याला त्यातलं काहीतरी पटत असेल किंवा एखादी गोष्ट त्यातली चांगली असेल तर ती घ्यायला काय हरकत आहे? आम्ही आता जे काही सेलिब्रेट करतोय त्यात आक्षेप घेण्यासारखं काहीच नाहीये. उलट तू जे वागतेस ना त्याचा विचार करायची. ए सिद्धू, सतत दुसऱ्यांच्या आयुष्यात विरजण घालण्या व्यतिरिक्त तुला येतं काय ग? सिद्धू अरे कुणाला बोलतोस? माझ्या वयाचं तरी भान ठेव. जो वागण्या म्हणूनच तर बोलतो तसं. सिद्धू आणि आजी तुम्हाला परत सांगते, तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून मी आत्ताच्या आनंदावर इथे विरजण घालणार नाहीये. मी इथला कार्यक्रम तुमच्यासाठी थांबवणार नाही.